पुढीलपैकी कोणता उच्चार दंत तालव्य आहे? पुढीलपैकी कोणता उच्चार दंत तालव्य? आला बघा प्रश्न आता तुम्हाला पाठीमागे जे सांगितलं होतं मी. पुढीलपैकी कोणता उच्चार दंत तालव्य आहे? ओके, चला बघू ता. चाकर म्हणताय, चाकर, चाकर, जन, जय, चंपक. इकडे बघा, मी जर ह्या जनला इकडे बघा, इतक्यातच असते बघा तालव्य. च, छ, ज, झ पैकी एकच असते. च, छ, ज आणि झ. च, छ, ज, झ यांचा उच्चार तालव्य किंवा दंत तालव्य असा दुहेरी होत असते. लक्षात घ्यायचं. मग आपण काय करायचं, मला एवढं सांगा तुम्ही, चाकर, चाकर इथं उच्चार कायचा व्हालाय? आचा. येचा व्हालाय का? नाही. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, चाकर मध्ये येचा उच्चार व्हालाय का? नाही. विषय संपला. म्हणजेच पहिलंच उत्तर आहे आपलं, चाकर मध्ये येचा उच्चार नाही. चाकर बघा ना, येचा उच्चार आहे का? नाही. पहिलंच उत्तर येते आपल्याला. च, छ, ज, झ मध्ये येचा उच्चार जर दिसला तर त्याला तुम्ही काय म्हणायचं? तालव्य. नाही दिसला की दंत तालव्य. ठीक आहे. या उलट मित्रांनो, तुम्ही अजूनही बघा, राहिलेली तिघही 2, 3 आणि 4 जर तुम्ही या जेचा उच्चार केला ना, तुम्हाला असं वाटतंय असं लिहा ज, असं येचा उच्चार दिसतंय. लिहिताना नाही आपण दिसतंय. जय म्हणली ना, जय बघा ना, आपण जन म्हणतो का? जन, जन नाही, जन. जर ह्या जयचा उच्चार केला, इथं पण तुम्हाला असं वाटतंय, इथं बी असं वाटतंय की ज असं लिहा. ज. या चंपक का? चंपक, चंपक नाही, चंपक. मग इथं असं वाटतंय असं च, येचा उच्चार असल्यावर. इथं याचा उच्चार असल्यासारखा, इथं याचा उच्चार असल्यासारखा इथंही. मग जिथं जिथं याचा उच्चार असतंय त्यांना काय म्हणतात? तालव्य. आणि जिथं येचा उच्चार नसतंय त्यांना काय म्हणतात? दंत तालव्य. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. ओके.